नमस्कार, माज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर संध्याकाळची वेळ आहे आणि स्वयंपाक चालू आहे आणि तोंडी लावण्यासाठी काय करायचं तर मी करते सुकं पिठलं. तर आज सुक्या पिठल्याची रेसिपी करत आहे आणि कोणाला उपयोगी पडली तर छानच. तर बघा, फक्त 3 माणसासाठीच आहे, जास्त नाही करणार आहे मी. तर इथे एक कांदा कापून घेतलेला आहे बघा आणि सगळ्यात आधी मी हे बेसन पीठ घेतलेलं 1 वाटीभर. क्वांटिटी तुम्हाला किती करायचं तसं ठेवायची. तर मीडियम साईजचा कांदा आहे तो कापून घेतलेला आहे आणि खूप बारीक कापलेला आहे बघा. थोडंसं असं जाडसर कापलेलं आहे. अगदी बारीक बारीक आपण कापतो ना भाजीला तसं नाही कापायचं, थोडंसं जाडसर कापायचं. कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्त्याची पानं आहेत, जास्त काही घालत नाही आपण ह्याच्यामध्ये. मिरचीचा ठेचा किंवा मिरची चटणी आहे हिरव्या मिरचीची. लसूण, मिरची, जिरे आणि मीठ असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला. मी एकदम ठेवते करून, त्यामुळे मी लगेच हे घेतलेले आपल्याला. पाणी आहे जेवढं पीठ आहे त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी घालायचं आहे आपल्याला. तर मी सांगतेच तुम्हाला आपल्याला किती पाणी. मी वाटीभर पाणी घेतलेलं आहे. सुकं पिठलं करतोय आपण, त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं त्याला. तर 1 वाटीभर पाणी मी घेतलेलं आहे, पण त्यातलं किती वापरतोय आपण मी सांगते तुम्हाला. आणि त्याच्यावर पण आधी आपल्याला किती कोरडं पिठलं करायचंय त्याच्यावरती पण अवलंबून असतं हे. तुम्हाला जर जास्त कोरडं फडफडीत अगदी पिठलं खायचं असेल तर अगदी थोडं पाणी घातलं तरी चालेल. तर चला सुरुवात करूया. आणि काय आपल्याला फोडणीचं साहित्य तेवढं लागणार, बाकी काही नाही लागणार आहे. चल, कढई ठेवली मी गॅसवरती आणि तेल घालायचे आपल्याला. तेल आहे ते आपण आता मी करणार आहे ते जादा क्वांटिटीमध्ये नाही, त्यामुळे मी किटलीमधला 1 चमचा असतो ना तेवढंच घातलेले तेल. आणि थोडंसं आपल्याला वरतून पण घालायचं असतं, तेल सोडायचं असतं. त्यामुळं तेल मी 1 चमचा घातलेला आहे. हा एवढा 1 चमचा घातलेला आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की पहिल्यांदा आपण घालूयात मोहरी. 1 चमचा मोहरी घातली आहे मी. तडतडू द्यायची मोहरी चांगली. मोहरी चांगली अशी तडतडली, जिरे घालायचे नंतर. जिरे घालूया. अर्धा चमचा जिरे घातलेले मी. जिरं फुललं की मोहरी जिरेचा सुगंध जास्त चांगला येतो त्याच्यामध्ये, त्यामुळं छान त्याला फोडणी बसली पाहिजे. कांदा घालूया आता. कांद्यामध्येच आता आपण हा कढीपत्ता घालूया. कांदा आहे तो जास्त लालसर करायचा नाही, फक्त मऊ झाला की बस होतं आपल्याला. पिठल्यासाठी कांदा अगदी लाल करून घ्यायचाच नाही कधी. याच्यामध्येच घालूया थोडंसं हिंग. 1 चमचा हळद. हिरवी चटणी आहे ना ती घालूया. गॅस थोडासा बारीकच ठेवलेला आहे, बारीक म्हणजे मीडियम टू स्लो केलेला. कांदा आपण जास्त परतून नाही घेतलेला. थोडीशी कोथिंबीर तर घालायची आपल्याला. आता आपण घालतोय पाणी. पाणी एवढंच घातलेलं आहे, अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि पाणी त्याचं थोडंसं ठेवले. तर बघा मी ही सगळंच पाणी घातलेलं आहे. मीठ घालूया आता. चवीनुसार मीठ घालायचं. आता उकळी येऊ द्यायची त्याला. तर 1 वाटी बेसनासाठी आपण अर्धी ते पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे. तर बघा उकळी आलेली आहे. आता मीठ तिखट वगैरे चांगलं एकजीव झालं. उकळी आल्याशिवाय पीठ घालायचं नाही आपल्याला.
उकळी आलेली आता आपण काय करायचं, पीठ सोडायचं याच्यामध्ये. गॅस जरा बारीक करूया आता आणि एका हाताने असं गोठून घ्यायचं. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, मोडून घ्यायच्या गुठळ्या. सगळं पीठ घातलेलं आहे बघा आपण. गॅस बारीक करायचा, चांगलं चमच्याने मिक्स करून घ्या. गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या. गुठळ्या नाही होत ह्याच्यामध्ये, कारण हे सुक्कं पिठलं असतं. जरा पातळ बेसन करतो, पिठलं करतो त्यावेळेस गुठळ्या व्हायची शक्यता असते. तर बघा, 1 वाटी पिठासाठी आपण 1 वाटी पाणी घातलेलं आहे. चला तर आता 1-3 मिनिटं तरी आपण त्याला छान अशी वाफ येऊ द्यायची. म्हणजे पीठ हे आपलं शिजलं पिठलं आहे ते आपलं शिजलं पाहिजे. वाफ आली, थोडंसं तेल सोडायचं वरतून. अगदी एक छोटा चमचा असतो की नाही तेवढं तेल सोडायचं. आणखी एक वाफ येऊ द्यायची 1-2-3 मिनिटासाठी. तर बघा, पिठलं आपलं तयार आहे, सुकं पिठलं. आणि तुम्ही म्हणाल असं बाजूने काय लालसर जळलं वगैरे का, तर हे असंच होतं. आणि हे नंतर खरडून खायला इतकं छान लागतं ना, मस्त लागतं अगदी. ते खरसुंडी असते ना, नंतर अशी खरडून खायची पिठलं झाल्यानंतर, काढून घेतल्यानंतर प्लेटमध्ये. मस्त लागतं ते थोडंसं लागतं तसं. चला तर गॅस बंद करूया. तर बघा, मस्त असं सुक्कं पिठलं तोंडी लावण्यासाठी किंवा बाहेर जर तुम्ही कुठं जाणार असाल, छोट्या सहलीसाठी वगैरे जाणार असाल ना, तर मस्त हे करून न्यायचं. खूप छान लागतं. आणि शेतात वगैरे तर जाणार असाल तर मस्तच केलं. ते तर काही सांगायलाच नको. हे नेहमीचा होणारा पदार्थ शेतामध्ये जाताना पडदिशी हे गावामध्ये तर होतच असतं. आपल्यालाही जर कुठं छोटीशी सहल काढायची असेल तर मस्तपैकी असं पिठलं सुक्कं करून नेलं ना, खूप छान लागतं. बरं, रोजच्या जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी रोज काय करायचं हा प्रश्न पडतोच. तर त्यावेळी हे सुकं पिठलं नक्की करा. आणि डाळ असेल किंवा म्हणजे आमटी असेल तर आमटी बरोबर सुद्धा तोंडी लावण्यासाठी खाण्यासाठी खूप छान लागतं. हे मस्त लागतं. त्याच्याबरोबर हा कांदा फोडून खाल्लाच पाहिजे, मिरची आवडत असेल तर. आणि ज्वारीची भाकरीशिवाय पर्याय नाही ह्याला. ज्वारीच्या भाकरी बरोबरच छान लागणार. अगदी तुमच्या चपाती बरोबर सुद्धा छान लागत. ज्वारीची गरमागरम भाकरी आणि हे सुकं पिठलं 1 नंबर लागतं, काही प्रश्नच नाही बघा. नक्की ट्राय करा. आणि मला 1 वाटी पिठासाठी 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. अगदीच फडफडीत तुम्हाला पिठलं करायचंय तर अर्धी वाटी पाणी ठीक आहे. तर बघा, नक्की ट्राय करा. आवडली का रेसिपी? गडबडीत केलेली स्वयंपाक करत करत. तर आवडली असेल तर पडदिशी लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. आणि आपली ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली रेसिपी पहा करा आणि कमेंट करून सांगत राहा कशा वाटतात तुम्हाला रेसिपी, कुठल्या पाहिजेत तुम्हाला रेसिपी तेही सांगा.